30 आणि 31. दुसऱ्या क्रमांकावर पापयोनीत जन्मलेला नाव घेतलं आहे. त्याचा जन्म पूर्वकर्मामुळे चांडालादी योनीमध्ये झालेला असतो. 9व्या तिथीत. अशा प्रकारे दुराचारी पापयोगी स्त्री, वैश्य, शूद्र, ब्राह्मण आणि क्षत्रिय या भक्तांच्या 7 अधिकाऱ्यात संपूर्ण प्राणीमात्रांचा अंतर्भाव होतो. यावरून सिद्ध होते की प्रत्येक प्राणी भक्तीचा अधिकारी आहे. त्याची इतकी चूक झाली की त्याने जे आपले नाही त्याला तर आपले मानले आणि जो खास आपला आहे त्याला आपले मानणे सोडून दिले. भक्ताचे अधिकार 7 आहेत, पण भावानुसार त्याचे प्रकार आहेत. अर्थादी, अर्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. 7व्यातला 16वा जे धनप्राप्ती केवळ भगवंताकडून इच्छा असतात ते सांसारिक पदाच्या कामना असल्यामुळे अर्थार्थी म्हटले जातात. जे आपले दुःख दूर करण्यासाठी भगवंतालाच अर्थभावनेने हाक मारतात, अन्य कोणाचाही आश्रय घेत नाही. दुःख दूर करण्याची कामना असल्यामुळे त्यांना अर्थ म्हणतात. ते भगवंता तत्व जाणण्यासाठी भगवंताचे भजन करतात. ते जाणण्याची इच्छा असल्याने जिज्ञासू म्हणवले जातात आणि केवळ भगवंताशी अन्य कशाचीच इच्छा करीत नाहीत. नित्य निरंतर भगवंतानाच ते अन्य कामनेचे ठेवीत नसल्यामुळे अर्थात प्रेमभक्ती म्हटले जातात. हे प्रेम अन्य भगवंतांना भगवत या प्रेमी भक्तांना अत्यंत प्रिय असतात. हे प्रेमी भक्त माझा आत्मा आहे, स्वरूप आहे असे भगवंताने म्हटले. 7व्यातला 18वा याचा भक्तांनी 15व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात सर्ववितो म्हटलं आहे. ज्या मनुष्याचा उद्देश केवळ भगवत प्राप्ती हाच आहे, त्यांच्यात लौकिक कामना असो, पारमार्थिक कामना असो की अजिबात कामना नसो, सर्व भक्तीचा अधिकारी आहेत. श्री भागवतात आले आहे की अकामा सर्व कामे मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्तियोगेन यजते पुरुषं परम. दुसऱ्यातला 10वा जो बुद्धिमान मनुष्य, मग तो संपूर्ण कामरहित असो, संपूर्ण कामयुक्त असो किंवा मोक्ष कामना असलेला असो, त्याने तर केवळ तीव्र भक्तीद्वारे परमभक्त पुरुष भगवंताचे भजन केले पाहिजे. ज्ञानयोगीचा अधिकार. हे ये नर ज्ञातू मिक्षन्ते स्वरूपा संशयात्मक सर्वे ते ज्ञानयोगस्य भवे युधरकाणा. जसे भक्ताचे सर्व अधिकार आहेत तसेच ज्ञानाचे सर्व अधिकारी आहेत. भगवंताने गीतेत म्हटले आहे की जे ज्ञान प्राप्त झाले असता नंतर कधीच मोह होऊ शकत नाही. ज्या ज्ञानाने साधक प्रथम सर्व प्राण्यांना आपला पाहतो आणि मग पारमात्मा पाहतो, तेच ज्ञान तीव्र जिज्ञासा झाल्यावर अत्यंत पाप्याला देखील प्राप्त होऊ शकते. 4व्यातला 34-36 भगवान म्हणतात, जगातील सर्व पाप्यांमधील पापी देखील जर ज्ञान प्राप्त करू इच्छेल तर तो सुद्धा ज्ञानरूपी नौकेद्वारे संपूर्ण पाप समुद्र तरून जाईल. ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नी लाकडाच्या ढिगाला जाळून भस्म करतो, त्याचप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी संपूर्ण पापे सर्वथा भस्म करून टाकतो. 4व्यातला 36 जर अत्यंत पापी मनुष्यालाही ज्ञान होऊ शकते, तर जे श्रद्धालू आहे, साधना तत्पर आहेत, जितेंद्रिय आहेत, त्याला ज्ञान झाले तर काय आश्चर्य आहे. 4व्यातला 29 कित्येक ज्ञान ध्यानयोगी, कित्येक सांख्ययोगाने, तर प्रत्येक कर्मयोगाने आपल्यामध्ये परमात्माचा अनुभव करतात. 13व्यातला 24 परंतु जे ही साधना जाणत नाहीत ते मनुष्य केवळ तत्वज्ञ महापुरुषे ऐकून त्याचे अज्ञानुसार सावागून सुद्धा ज्ञान प्राप्त करून घेतात. 13व्यातला 25 मनुष्य श्रद्धावान साधक असो की अत्यंत पापी असो, अत्यंत अज्ञानी असो, जर तो ज्ञान प्राप्त होय असे इच्छित तर त्याला ज्ञान होऊ शकते. कर्मयोगी अधिकार. ये नमस्तु निष्कामं इच्छन्तु भवितो नरः सर्वे कर्मयोगस्य भवेयुधर कारणा. भक्तियोग आणि ज्ञानयोग प्रमाणेच कर्मयोगाचे सर्व अधिकारी आहेत. जो आपला उद्धार करू इच्छितो, सांसारिक कामना रहित होऊ इच्छितो, तो मग कोणत्याही वर्ण आश्रम संप्रदाय असो, कोठेही राहत असो, जर तो निष्काम भावनेने आपल्या कर्तव्य कर्माचे पालन तत्परतेने करेल तर त्याला परमप्राप्ती होते. 18व्यातला 25 जर फलशक्तीचा त्याग करून ममतारहित शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीने अंतःकरण शुद्धसाठीच कर्म करतात, ते कर्मयोगी आहेत. 5व्यातला 11वा अशा कर्मयोगाचे संपूर्ण क्रियामान संचित आणि प्राप्त कर्म लीन होऊ शकतात. 4व्यातला 23 जे फलासक्तीचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या कर्तव्याचे पालन करतात, ते सर्व कर्मयोगाचे अधिकारी आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा ही नम्रतेची विनंती आहे.